नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. आदिवासींचा उलगुलान. 17 मार्चला मुंबईत धडकणार जनसागर. मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा. वृत्तसंकलन तळोदा वृत्तांकनसाठी भगवान आचारी, नाशिक. नमस्कार. राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि आदिवासी विकास विभागाच्या ढिसाळ कामकाजाचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी मुंबईत मंत्रालयासमोर भव्य उलगुलान आंदोलन पुकारण्यात आले आहे. अखिल भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील आदिवासी समाज एकत्र येणार असून आंदोलक मंत्रालयासह आदिवासी विकास मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर धडक देणार आहेत. आदिवासी समाजाचे हक्क आणि अस्मितेसाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनातून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आदिवासी समाजाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या 12,500 विशेष पदांसह प्रलंबित असलेली एकूण 85,000 पदे तातडीने भरण्यात यावीत. बंजारा व धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये आणि त्यासाठी स्थापन केलेली अभ्यास गट समिती त्वरित रद्द करावी. शैक्षणिक वर्ष 2024-25 ची रखडलेली शिष्यवृत्ती तत्काळ जमा करावी. तसेच परदेशी शिष्यवृत्तीसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा. जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि शासकीय नोकरीसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे. आदिवासी बहुल गावांचा पेसा कायद्यात समावेश करावा. तसेच आदिवासी कसत असलेल्या वनजमिनी व गायरान जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात. जागतिक आदिवासी दिन शासकीय स्तरावर अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात यावा. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संयोजकांनी दिला आहे. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याने मार्च 17 रोजी संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील मंत्रालयाकडे लागले आहे. 17 तारखेला आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज, धनगर यांची घुसखोरी होऊ नये आणि तो जी.आर. काढलेला आहे ती समिती रद्द करावी आणि आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे पंडित दीनदयाळ असेल, टीआरटीच्या मुलांचे पैसे असतील ते त्या समितीवरती खर्च केले जातात. त्यामुळे ती समिती बरखास्त करावी आणि आदिवासी विकास विभागातून त्या समितीवर 1 रुपया खर्च करू नये. तो निधी आमच्या बापाचा आहे, हा त्या मंत्र्यांच्या बापाचा नाही किंवा त्या सरकारच्या बापाचा नाही. आणि आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके हे आदिवासी समाजामुळे मंत्री झालेत, त्यांच्यामुळे आम्ही नाहीत आणि त्याचे मालक आम्ही येते, आदिवासी मंत्री त्याचे मालक नाही. त्यामुळे आमच्या पंडित दीनदयाळ योजनेचे 40,000 जी मर्यादा आहे ती रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना सगळ्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा. ती योजना ग्रामीणला चालू व्हावी आणि टीआरटीच्या मुलांचे सगळे प्रश्न सोडवण्यात यावी. आणि हा जो पैसा त्या टीआरटीच्या माध्यमातून पंडित दीनदयाळचा आणि टीआरटीच्या विद्यार्थ्यांचा पैसा बंजारा समितीवरती दिला जाणार आहे तो थांबवण्यात यावा आणि ती समिती बरखास्त करावी. यासाठी दिनांक 17 मार्च 2026 रोजी आम्ही राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी, पेसा भरतीवाल्यांनी, 12,500 पदाची पदभरतीवाल्यांनी आपल्या सर्व हक्क अधिकारासाठी या मंत्र्याच्या छाताडावरती बसायचे, या विधान भवनाच्या छाताडावरती बसून आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यामुळे येत्या 17 तारखेला सर्व महाराष्ट्र आदिवासी बांधवांनी चलो विधान भवन, चलो विधान भवन. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.